पश्चिम विदर्भामध्ये बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे। पेरणी केल्यानंतर सोयाबीन उगवलं नसल्याच्या 2382 तक्रारी आल्यात। सोयाबीन उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। बोगस बियाणं विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जाते। बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय। सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकरी आता नव्या संकटात सापडलाय। सर्व मशागत करूनही शेतकरी पेरणी तर करतायत, मात्र एकही बियाणं उगवत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेत। 15 एकर पेरणी केली, त्याच्यातले 11 एकर आमची पेरणी निघाली नाही। म्हणजे बुस्टर कंपनीचा आणि इन्व्हेस्ट कंपनीचा होतो तो या नावाचं ते बियाणं होतं। त्याच्यामध्ये 5 एकराचे पूर्ण म्हणजे टोटल निघाला नाही। फक्त पश्चिम विदर्भातून या सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या 2382 तक्रारी आल्यात। यामध्ये अमरावतीमधनं 488, अकोल्यातनं 984, बुलढाण्यातनं 562, यवतमाळमधून 319 आणि वाशिममधून 29 तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात। कृषी विभागामार्फत जी काही शास्त्रज्ञाची टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आपल्या क्षेत्राची आपण पाहणी करूयात आणि जे काही ज्या कुठल्या गोष्टीचा दोष असेल त्या दोषीवर आपण त्याच्यामध्ये कारवाई करूयात। याआधी बोगस बियाण्यांची विक्री थांबवण्यासाठी सरकारनं विविध प्रयत्न केलेत। जिल्हा स्तरावर पथकं नेमली असून कडक कारवाईचाही इशारा दिलाय। त्यातील तज्ञांचे अभिप्राय आणि या सगळ्या बाबी विचारात घेऊन या कंपन्यांवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना उपविभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत। मात्र पश्चिम विदर्भातील या तक्रारींमुळे सरकारच्या सर्व उपाययोजना फसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। आधीच एल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे पाऊस 1 महिना उशिरा सुरू झालाय। या आधी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका असतानाच आता या बोगस बियाण्यांनी डोकेदुखी वाढवली आहे। पेरणी करूनही 10 ते 12 दिवसांनी एकही बियाणं उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जात आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली आहे। त्यातच खरीपाची पेरणी उशिरा झाली तर त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत।